बारामतीची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लढवली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करू असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे। त्यावरून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी सपकाळ आणि काँग्रेसला सुनावत त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेतील हवाच काढली आहे। पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण म्हणाले, बारामती मतदारसंघ हा नेहमीच शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मतदारांची मानसिकता ही नेहमीच पवार कुटुंबाच्या आणि विशेषतः अजित पवार यांच्या बाजूने राहिलेली आहे। एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळावी अशी जनभावना असते। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अशावेळी सहानुभूती महत्त्वाची ठरते, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले। बारामतीची निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्यातून समाजात एक चांगला संदेश जाईल। राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची ही परंपरा जपायला हवी। अजित पवारांनी मतदारसंघात केलेले काम आणि लोकांचे त्यांच्यावरील प्रेम यामुळे ही निवडणूक त्यांच्या कुटुंबासाठी अनुकूल असेल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेबाबत अशोक चव्हाण म्हणाले, बारामतीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व पूर्वीपासूनच नगण्य राहिलेले आहे। त्यामुळे काँग्रेसने तिथे उमेदवार उभा केला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, ती केवळ एक औपचारिकता ठरेल असा टोला त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। बारामतीतली निवडणूक बिनविरोध व्हावी असे राष्ट्रवादी प्रयत्न करते। 17 लोकांनी अर्ज भरलाय, लक्ष्मण हाके देखील अर्ज भरण्याची तयारी आहे। तुम्ही या सगळ्याकडे कशा पद्धतीने? असं आहे की एक तर बारामती विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांचा आणि पर्यायानंतर अजित पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ आहे। त्यामुळे आजपर्यंतची जी प्रथा आणि परंपरा म्हणण्यापेक्षा इथं जो मतदारांची मानसिकता आहे ती अजित पवारांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम हे त्याचा मूलभूत हा सगळा त्याचा बॅकग्राऊंड आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या निधनानंतर स्वाभाविक आहे की त्यांच्या कुटुंबातलंच कोणाला तरी तिकीट मिळावं आणि उमेदवारी मिळावी अशी सर्वसामान्य मतदारांची भूमिका निश्चित असेल असं माझं मत आहे। त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हा विषय आहे। आपण नेहमीच सहानुभूतीच्या भावनेतून मतदान नेहमी होतं। एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातला कोणाला तरी संधी पुढे मिळावी अशीच एकंदरीत सहानुभूतीची भावना अनेक मतदारांमध्ये असते। तर ही पार्श्वभूमी अजित पवारांचं झालेलं काम आणि अजित पवारांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियातील मग ते त्यांच्या मुलगा असो, त्यांची पत्नी असो, त्यांच्याबद्दल असलेली लोकांची सहानुभूती हेच खरं तर इलेक्शनचं गाभा राहणार आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की हे सर्व लक्षात घेता ही निवडणूक जर बिनविरोध झाली तर निश्चितच एक वेगळा मेसेज जाईल। आणि आगामी काळामध्ये हीच प्रथा आणि परंपरा आणि संस्कृती सर्वांनी जोपासली आणि जपली तर मला वाटतं की त्याला काही वेगळं चर्चेचा विषय होऊ शकत नाही। पण काँग्रेसना म्हणतायत, सपकाळ जे आहेत ते म्हणतायत की आम्ही तिकडे उमेदवारी देणार। एक जर परंपरा आपली बघितली तर या ठिकाणी उमेदवार दिला जात नाही, पण काँग्रेस हा परंपरा तोडतंय का कुठे? आता काँग्रेस राहिली का? आता काँग्रेसची जी अवस्था आहे माझ्यापेक्षा लोकांना माहिती आहे। बारामतीमध्ये स्पष्टच बोलायचं तर काँग्रेसचं अस्तित्व कधी नव्हतंच। त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसने जरी लढवली तर ती नाममात्र लढवण्यासारखं होईल, उपयोग काय होणार? कुठेतरी एकली कार्यक्रम करताना दिसून येत आहेत। मला काही त्यात बोलणं उचित नाही, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य येत आहेत सपकाळांच्या त्या निर्णयासंदर्भामध्ये। तर मला काही त्यांचा अंतर्गत विषय आहे। साहेब, दादा गेल्यापासून राष्ट्रवादी